नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला जे मटेरियल लागते त्याची माहिती। सर्वात अगोदर आपल्याला पॉलिस्टर थ्रेड, सिक्वेन्स आणि मणिकामची सुई आणि धागा कट करायसाठी कटर हे साहित्य आपल्याला लागणार आहे आणि सोबतच आपल्याला हे शुगर बीड्स पण लागणार आहेत। तर या इथं आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपण सुरुवातीला सिक्वेन्सचं वर्क करूया। तर नेहमीप्रमाणे धागा वरती घ्यायचा आहे आणि एक बॅक टाका घेऊन तिथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। तर काय करायचं आहे, एक सिक्वेन्स घ्यायचं, सिक्वेन्सच्या मधोमध एक स्टिच घ्यायची, नंतर ना त्यातूनच सुई बाहेर काढून सिक्वेन्सच्या पुढे एक स्टिच घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला स्टिच घ्यायची आहे। सिक्वेन्समध्ये फिक्स करून घ्यायचं आहे। तर जी ही डिझाइन आहे याचा व्हिडिओ मी पहिलाच यूट्यूबवर सेंड केलेला आहे, अपलोड केलेला आहे। तर ज्यांनी बघितला नसेल तर तो बघू शकता किंवा यामध्ये पण तुम्ही तेच शिकू शकता। तर सिक्वेन्स घेतलं, एक टाका मधोमध घेतला की परत आपल्याला एक टाका बाजूला पण घ्यायचा आहे, म्हणजे सिक्वेन्स आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे। तर आपल्याला ही लाईन याच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे। तर ही जी स्टिच आहे तर याला ट्विस्टेड स्टिच असं म्हणतात, म्हणजेच सिक्वेन्स आणि बीड्स याचं कॉम्बिनेशन आहे हे, म्हणून याला ट्विस्टेड स्टिच असं म्हटलं जातं। तर हे तर आपलं सिक्वेन्सचं झालं वर्क। याच्यानंतर ना आपण याला ट्विस्ट देणार आहोत, ते म्हणजे शुगर बीड्सचा। तर ती डिझाइन आपण अशी कंप्लीट करणार आहोत, म्हणजे सिक्वेन्स आणि याच्यानंतर ना आपण शुगर बीड्स आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। तो खूपच सोपा आहे, फक्त व्यवस्थित बघा लक्षपूर्वक आणि तुम्ही पण पटकन शिकू शकता। एकदम सोप्या पद्धतीने आहे। तर आता या इथं आपण ही सिक्वेन्सची लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगपासून पुन्हा सुरुवात करायची आहे, म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे। तर आपण जे होलमधून नीडल खाली घ्यायची आहे आणि त्यातूनच धागा आपल्याला वरती काढायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये शुगर बीड्स वापरणार आहोत। तर काय करायचं आहे, हे 3 सिक्वेन्स आहे, तर आपल्याला तिसऱ्या सिक्वेन्समध्ये स्टिच घ्यायची आहे। एक सिक्वेन्समधला सोडून द्यायचा आहे आणि जी तिसरं सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही स्टिच घ्यायची आहे आणि त्या तिसऱ्या सिक्वेन्सपर्यंत जेवढी बीड्स बसणार आहेत तेवढे आपल्याला घ्यायचे आहे, म्हणजे 5 असो किंवा 6 असो तुमच्या साईजनुसार, कारण शुगर बीड्स आहेत त्याची साईज वेगवेगळी असू शकते, कधी छोटा मोठा असू शकतं, तर त्यानुसार तुम्ही घ्या। तर तिसऱ्या सिक्वेन्समध्ये आपण स्टिच घेतली, त्याच्यानंतर ना आपल्याला बॅक जायचं आहे, जो मध्ये एक सिक्वेन्स आपण सोडून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टिच घ्यायची आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला तिसऱ्या सिक्वेन्सपर्यंत जेवढे मणी बसतील तेवढे घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला किती लागले, 5 लागले, त्याच्यानंतरने किती लागले, 6 लागले, तर असं घ्यायचं आहे। आणि पुन्हा जी टिकली होती जिथं आपण पहिलं स्टिच केलं होतं त्याच्यानंतर त्याच्या शेजारची जी टिकली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे। तर मग हे बघू शकता तुम्ही की एक लॉंग टाका टाकल्यानंतर ना जो आपण छोटा टाका टाकतो तो सिक्वेन्सच्या आतमध्ये नाही टाकायचा आहे, तो सिक्वेन्सच्या बाहेर टाकायचा आहे आणि मग परत बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर ना जी मधली जी टिकली असते त्याच्या मधोमध घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये बीड्स भरायचे आणि समोर पुढची जी तिसरी टिकली येईल त्याच्यामध्ये आपल्याला ही स्टिच कंप्लीट करायची आहे। असंच करून ही डिझाइन आपल्याला कंप्लीट करायची आहे। तर यालाच ट्विस्टेड स्टिच असं म्हणतात, कारण जी टिकली आहे आणि जे मणी आहे त्या दोन्हींचे मिळून आपण ही डिझाइन तयार केलेली आहे।
तर खूप सोपं आहे. तुम्ही याचा ब्लाऊजवरती खूप जास्त प्रमाणात वापर जरी केला, बॉर्डरला किंवा गळ्याच्या डिझाईनमध्ये पण तुम्ही करू शकता किंवा स्लीव्ज डिझाईनमध्ये पण करू शकता. खूप सुंदर दिसते. तर हा आपला एक प्रकार आहे. तर याच्यानंतर दुसरा प्रकार पण मी तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड करेल. तो पण खूप सोपा आहे. तर बघू शकता किती एकदम सोप्या पद्धतीने आपण ही स्टिच कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.